नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू मेक कॉलेज रेफरन्स लिस्ट हे कशा पद्धतीने बनवायची आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत होता की सर लेस दॅन 60% आहे, तुम्हाला कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागतील. मोर दॅन 60% असेल तर कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यावे लागतील. बेटरमेंट केलेलं आहे तर मग टॉपचे कॉलेजेस ठेवावे लागतील, कशा पद्धतीने त्याचे रेफरन्स द्यावे लागतील, याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना ऍप्लिकेबल होणार आहे. जे विद्यार्थी LLB 5 इयरच्या आता कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहेत, किंवा राऊंड 3 मध्ये प्रेफरन्स देतील, किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये प्रेफरन्स देतील, आणि LLB 3 इयर्सचे जे विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कारण की कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे या बाबतीचे खूप मला कमेंट सेक्शनला मेसेज येत होते. सर मला 60% आहे तर कोणता कॉलेज टाकू, 70% आहे तर कोणता कॉलेज टाकू, या बाबतीचे सर्व प्रश्न कमेंट बॉक्सने भरलेले आहेत. त्याचीच माहिती प्रॉपरली या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कशा पद्धतीने तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स लिस्ट असली पाहिजे, त्यापासून ते एंड ऑफ द मध्ये तुम्हाला मी रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत एक्झाम्पल वाईज तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके, आता डायरेक्टली आपण व्हिडिओला चालू करूया. याच्यामध्ये फर्स्ट जो प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांचा, हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट रेफरन्स लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे. आता ही जी प्रेफरन्स स्ट्रॅटेजी आहे, काही एक्झाम्पल याच्यामध्ये मी सांगणार आहे. ओके, बट तुम्हाला स्वतःला ऍक्च्युअल प्रेफरन्स जेव्हा तुम्ही देता कॉलेजचे, तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचा पर्सेंटाईल किती आहे. इथे मी एक्झाम्पल देणार आहे, तर तुमचं स्वतःचं पर्सेंटाईल इथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुमची स्वतःची कॅटेगरी तुम्ही बघायची आहे की तुमची कॅटेगरी काय आहे. ओपन कॅटेगरी मध्ये आहात का, ओबीसी कॅटेगरी मध्ये आहात का, SC मध्ये आहात का, ST मध्ये आहात का, EWS मध्ये आहात का. ऍज पर युअर कॅटेगरी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. आणि त्या जो कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही देणार आहे त्याची वॅकन्सी, जे वॅकंट रिपोर्ट जो आउट झालेले आहेत, त्या वॅकन्सी रिपोर्ट मध्ये तुमच्या कॅटेगरीला किती सीट्स अवेलेबल आहेत, ओपनसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टी ठरवूनच आपल्याला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची असते. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर दिलं तर मला समजा 60% आहे, तर माझे 60% मी इथे ठेवीन. त्यानंतर कॅटेगरी माझी कोणती आहे, ते समजा ओपन आहे. मग आता एखादा कॉलेज जर GLC मध्ये अप्लाय मला करायचं आहे समजा, त्याच्यामध्ये जनरलचे किती सीट्स आहेत, तर समजा 10 सीट त्यामध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा कॉलेज आपल्याला GLC जो कॉलेज आहे 10 सीट्स आहेत आणि 60% आहे, तर मला हा कॉलेज लागणार आहे का, तर याच्यामध्ये आन्सर आहे नाही. पण तरी सुद्धा काही कॉलेजेसमध्ये किंवा काही विद्यार्थी हा प्रेफरन्स देणार आहेत. ऍज पर युअर प्रेफरन्स तुम्ही त्या पद्धतीने प्रेफरन्स देऊ शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण एवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण टॉपचे कॉलेज जरी देत असू, ते टॉपचे कॉलेज असतील त्याचं आपला कट ऑफ जो आहे, किंवा जो पर्सेंटाईल आपले जे आहेत, आणि कॅपराउंड 1 चा जो कट ऑफ गेलेला आहे तो सुद्धा मॅच करणं आपल्याला गरजेचं आहे. कॅपराउंड 1 चा कट ऑफ कशा पद्धतीने चेक करायचा, हा लाईव्ह सेशन मध्ये खूप वेळा मी सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, तरी सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगेन आणि एक एक्झाम्पल देऊन सांगेन, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी प्रॉपरली समजतील. तर फर्स्ट विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की सर कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झाले नाही, मग कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स आपण दिले पाहिजे. कारण की सर्व विद्यार्थ्यांना कॅपराउंड 1 मध्ये खूप विद्यार्थ्यांना कॉलेज हे अलॉट नाही झालेले आहेत, नॉट अलॉटेड म्हणून असं विद्यार्थ्यांना आलेलं आहे. यामध्ये कमी पर्सेंटाईल असतील किंवा जास्त पर्सेंटाईल असेल, जर कॉलेज अलॉट नाही झालं तर काय करायचं आहे ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगत आहे. जर पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की कॅपराउंड 1 मध्ये जर एकही जर तुम्हाला कॉलेज नसेल लागलं, तर काही घाबरायची गरज नाहीये. कॅपराउंड 2 मध्ये प्रॉपरली आपल्याला प्रेफरन्स लिस्ट चांगल्या पद्धतीने बनवायची आहे, बॅलन्स पद्धतीने बनवायची आहे, जेणेकरून आपल्याला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज अलॉट होऊन जाईल. तर यामध्ये प्रश्न येतो की सर मग कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवायची. सो याच्यामध्ये मी जी काही टेक्निक सांगत आहे, मी जी काही इन्फॉर्मेशन सांगत आहे, ते मी जेव्हा एक्झाम दिल्याच्या नंतर मी जेव्हा कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवत होतो, त्यावेळी हे मी बनवलेलं त्याच पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये मी सांगत आहे. ओके, आता फर्स्ट आहे टॉप प्रेफरन्स. प्रेफरन्स असेल किंवा ड्रीम कॉलेज. आता एखाद्या विद्यार्थ्याला GLC पाहिजे असेल, ILS पाहिजे असेल, तर समजा त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश पाहिजे, म्हणजे त्याला ऍडमिशन पाहिजे. तर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले पर्सेंटाईल असू शकतात,
ओके. एखाद्या विद्यार्थ्याला 99 अबोव्ह पर्सेंटाइल असू शकतात, तर त्या विद्यार्थ्याने जी अप्लाय करणं गरजेचं आहे. आय-एल-एस अप्लाय करणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आय-एल-एस लागलेला आहे, पण त्याला जी पाहिजे, तर त्याने फर्स्ट प्रेफरन्स टॉपचा जो कॉलेज आहे, तो देणं गरजेचं आहे. ओके. तो प्रेफरन्स आय-एल-एस तुम्ही देऊ शकता. त्यानंतर टार्गेट कॉलेज. आता टार्गेट कॉलेज म्हणजे काय करायचं असतं? तुमचं जे पर्सेंटाइल आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे 60 पर्सेंटाइल किंवा 70 पर्सेंटाइल या आपण बघितलं, हा माझा पर्सेंटाइल आहे. ओके. मागील कट ऑफ म्हणजे आता जो कट ऑफ लागलेला आहे कॅप राउंड 1 चा. तुमच्या आसपासच्या असलेली कॉलेजेस ही तुम्हाला त्यामध्ये ॲड करायची आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 70 पर्सेंटाइल आहेत आणि कॅप राउंड 1 चा एक कॉलेज मी बघितलं सर, सो त्याच्यामध्ये 72 पर्सेंटाइलला एक कट ऑफ गेलेला आहे. एक कट ऑफ जो गेलेला आहे 70 पर्सेंटाइलला गेलेला आहे. ओके. सो ही जी आसपासची कॉलेजेस आहेत ती तुम्हाला टार्गेट करणं गरजेचं आहे. एखाद्या कॉलेजचं 75 जाऊ शकतो, एखाद्या कॉलेजचं 78 सुद्धा जाऊ शकतो. तो सुद्धा कॉलेजची प्रेफरन्स ठेवा. कारण की कधी-कधी प्रायव्हेट कॉलेजेस असतात, हे नॉर्मली 3 to 4 पर्सेंटाइलनी ऑफ हा कमी जातो. ओके. सो त्या पद्धतीने तुम्ही नॉर्मली करू शकता. आता कॅप राउंड 2 चं जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये 1 or 2 पर्सेंटाइलनीच कमी होतो कट ऑफ आणि कॅप राउंड 3 मध्ये जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये 3 to 4 पर्सेंटाइलनी कट ऑफ ड्रॉप होत असतात. त्यासाठी स्ट्रॅटेजी अशी आहे, की टॉप रेफरन्सचे कॉलेजेस ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत, त्यांनी तो द्यावा. ओके. टार्गेट कॉलेजेस म्हणजे काय? तर तुमचं पर्सेंटाइल किती आहेत आणि कॅप राउंड 1 चा कट ऑफ किती गेलेला आहे, त्याच्या आसपासचे कॉलेजेसचं प्रेफरन्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि थर्ड म्हणजे सेफ कॉलेज. सेफ कॉलेज म्हणजे काय? तुमचं पर्सेंटाइलपेक्षा कमी कट ऑफ असलेली कॉलेजेसचे प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं ॲडमिशन त्यामध्ये डायरेक्टली प्रॉपरली होऊन जाईल. म्हणजे काय? आता ॲडमिशन होईल याचा अर्थ तुम्ही कोणत्याही कॉलेजचा प्रेफरन्स देऊ नका. बरोबर? आता मी राहतो समजा ठाणेमध्ये. मी जर छत्रपती संभाजीनगरचं जर प्रेफरन्स देत असेल, मला अर्थ नाहीये, कारण की मी ठाणे टू छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जाणारच नाहीये. तर तेवढे प्रेफरन्स देऊन काही फायदा नाहीये. एखादा विद्यार्थी ठाणेमध्ये आहे, तर नवी मुंबईचे प्रेफरन्स देईल. एखादा विद्यार्थी मुंबईचे कॉलेजेसचे प्रेफरन्स देईल. ओके. ठाणेमध्ये आहे, तर कल्याण साइडचे काही कॉलेजेस असतील तिकडे प्रेफरन्स देईल. म्हणजे असे कॉलेजेसचे प्रेफरन्स देणार तुम्ही, जिथे तुम्ही ॲडमिशनला जाऊ शकाल. आणि सेफ कॉलेज म्हणजे काय? तर पर्सेंटाइल जो तुमचा आहे, त्याच्यापेक्षा आता फॉर एक्झाम्पल इथे मी 70 पर्सेंटाइल आहेत, मला भेटलेले आहेत आणि एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 65 गेलेला आहे, 60 गेलेला आहे, तर तुमचं कमी कट ऑफ गेलेलं आहे त्या कॉलेजचं. त्या कॉलेजचं मग एक्झाम्पल इथे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे 60 पर्सेंटाइल मला आहेत आणि एका कॉलेजचा कट ऑफ हा 58 गेला असेल, तर डेफिनेटली कॉलेजेस मी रडारवरती ठेवेन आणि ते प्रेफरन्स पहिलं टॉपचे प्रेफरन्स, नंतर टार्गेट कॉलेजेस, आसपासचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ राउंड 1चं ते कॉलेजेस आणि नंतरला मग जे माझं पर्सेंटाइल आहे त्याच्यापेक्षा कमी जे पर्सेंटाइल असतील, त्या कॉलेजेसचं यामध्ये नाव टाकेन आणि ते त्या कॉलेजचे नाव टाकण्या अगोदर मी हे सुद्धा लक्षात ठेवेन, की जे मी कॉलेजचे प्रेफरन्स देत आहे, ते जर मला लागले, तर मी ॲडमिशनला कॉलेजमध्ये जाणार आहे. असं नाही, की सर मला तो कॉलेज लागलेला आहे, तो मला कॉलेज आता नाही पाहिजे. असं नका करू. जेणेकरून जिथे एखाद्या विद्यार्थ्याला ती सीट भेटत असेल, तर ती सीट सुद्धा निघून जाते. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला हे 3 मेथड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला कॉलेज 101% लागणार. ओके. आता इम्पोर्टंट यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवली पाहिजेत? पहिल्या राउंडमध्ये जरी तुम्हाला कॉलेज नाही भेटलं, म्हणून तेच प्रेफरन्स पुन्हा तसेच देऊ नका. म्हणजे एखादा कमी पर्सेंटाइल आहे म्हणून सेम कॉलेजेस रिपीट अशाच पद्धतीने ठेवलं, परत कॉलेज त्यामध्ये लागणार नाही. ओके. या पद्धतीने जर तुम्ही प्रेफरन्स दिलं ड्रीम कॉलेज, टार्गेट आणि सेट असं जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही लिस्ट बनवली कॅप राउंड 2 साठी कॉलेजचे प्रेफरन्स एल-एल-बी 5 इयर्ससाठी चालू झालेले आहेत आजपासून. त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि एल-एल-बी 3 इयरचे उद्यापासून चालू होणार आहेत. त्याचे सुद्धा उद्या व्हिडिओ येऊन जाईल. सो त्यासाठीच मी सांगत आहे कॅप राउंड 2 असेल, कॅप राउंड 3 असेल किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असेल, कॅप राउंड 1 चा जो काही आता कट ऑफ लागलेला आहे, त्यानुसारच आपल्याला हे अशा पद्धतीचे कॉलेजेस आपल्याला बनवायचे आहेत, लिस्ट बनवायची आहे, प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यानंतरच आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. जे फॉलो करतील त्याला डेफिनेटली कॉलेज हे अलॉटमेंट
होऊन जातील. नेक्स्ट आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मला कॉलेज तर कॅप राउंडमध्ये भेटलेलं आहे. तर मी बेटरमेंटचं प्रेफरन्स दिलेलं आहे. म्हणजे बेटरमेंट दिलेलं आहे. तर मग प्रेफरन्सेस कशी असायला पाहिजे, कशी द्यायला पाहिजे? सो प्रथमतः तर मी हे बोलेन तुम्हाला, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. सध्याचा जो काही तुम्हाला कॉलेज लागलेला आहे, त्याच्या टॉपचे कॉलेजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला समजा फिरोदिया कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके. त्याचे टॉपचे वरचे कॉलेजेस जर मला द्यायचे झाले, तर आय-एल-एस समजा मला पाहिजे, के-सी पाहिजे, जी-एल-सी पाहिजे. तर हे मी टॉपमध्ये ठेवेन. पहिलं जी-एल-सी, नंतर आय-एल-एस, नंतर के-सी आणि लास्टला फिरोदिया ॲज इट इज हा अलॉट तुम्हाला ऑटोमॅटिकली होणारच आहे. म्हणजे आता तुमची प्रेफरन्स लिस्ट अशी असते कॉलेजची फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स दिल्याच्या नंतर जो काही लास्ट कॉलेज असेल, जो तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये मिळालेला आहे, तो ॲज इट इज तुमचा फर्स्ट प्रेफरन्स राहणार आहे. तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाहीये. तुम्ही असं बोलताय, की "सर मला तो प्रेफरन्स द्यायचाच नाहीये." तरी सुद्धा तो कॉलेज ॲड होणारच आहे. त्या विद्यार्थ्याने काय करायचं आहे मग? पुढचे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये जो कॉलेज लागलेला आहे तोच पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी अशा कॉलेजचे प्रेफरन्स देऊन टाका, ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होणार नाही. मग फॉर एक्झाम्पल जी-एल-सी झालं, आय-लेस झालं. या कॉलेजचे कट ऑफ जास्त हाय लागतात आणि तुम्ही हे जर ठेवलं फर्स्ट प्रेफरन्सला आणि सेकंड प्रेफरन्स ऑटोमॅटिकली जो तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे, तो तुम्हाला कॉलेज डायरेक्टली सेकंड प्रेफरन्सला येऊन जाईल आणि ॲट द टाईम ऑफ कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट लिस्ट येईल. त्यावेळी तुम्हाला सेकंड प्रेफरन्सचा कॉलेज लागेल. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 चाच कॉलेज ॲज इट इज पाहिजे आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी अलॉटेड जे कॉलेज कॅप राउंडमध्ये ऑलरेडी झालेलं आहे सर, तुम्हाला अजून टॉपचे कॉलेजेस, चांगली कॉलेजेस मला पाहिजेत. त्यासाठी प्रेफरन्स जर दिलं गेलं, तर ते पहिलं जी-एल-सी ठेवायचं. ओके. आय-एल-एस दुसरं ठेवायचं. जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं. आता पुण्याचा जर विद्यार्थी असेल, तो आय-एल-एसलाच फर्स्ट प्रिफर करेल. मुंबईचा असेल कॉलेजेस किंवा ओ-एम-एस स्टुडंट असेल, तो जी-एल-सी, पी-सी या पद्धतीचे कॉलेजेसचं फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स या पद्धतीने तुम्ही देणार. पण तुम्हाला प्रेफरन्स कसे ठेवायचे आहेत? जे टॉपचे कॉलेजेस आहेत, तेच ठेवायचे आहेत. त्यासाठीच तर तुम्ही बेटरमेंट केलेले आहात. ओके. नेक्स्ट इम्पोर्टंट हे तुमच्या माइंडमध्ये चांगलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर नाव मोठे आहे म्हणून कॉलेज निवडू नका. म्हणजे आता जी-एल-सीचा टॉपचं कॉलेज आहे, तर मी सर जी-एल-सीच देऊन टाकतो. आय-एल-एस चांगला आहे, तर मी आय-एल-एस देऊ शकतो. ऑब्व्हियसली कॉलेज चांगले आहेत, पण तुमचं पर्सेंटाइल सुद्धा बघणं गरजेचं आहे. ओके. एखाद्या विद्यार्थ्याचं 88 पर्सेंटाइल आहे किंवा 90 पर्सेंटाइल आहेत आणि त्या समोरचा कॉलेज जर जी-एल-सी असेल, तो 99च्या पर्सेंटाइलच्या खालती येणारच नाहीये. मग तो कॉलेजचा प्रेफरन्स देऊन काही फायदा नाहीये. जर तुम्हाला नवीन कॉलेजेस पाहिजे असतील तर. त्या नियर बाय असेल, त्याच्या पुढे जे काही 1-2 पर्सेंटाइल वगैरे जास्त असेल किंवा 1-2 पर्सेंटाइल कमी असेल, तर तुम्ही तिकडे प्रेफरन्स 1 नंबर, 2 नंबर वगैरे द्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज हे अलॉटमेंट चांगल्या पद्धतीने होऊन जातील. तर कॉलेज पण निवड करताना तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकेशन कुठं आहे? त्याची फीज किती आहे? हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? फॅकल्टी चांगली आहे का? कॉलेजचे टायमिंग काय आहे? ही तुमची स्वतःची पसंती नॉर्मली तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. आणि जसं मी सांगितलं तुमच्या पर्सेंटाइलनुसार रिअलिस्टिक जे कॉलेजेस आहेत, तेच तुम्हाला देणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला 60 पर्सेंटाइल आहे आणि तो जी-एल-सीचा प्रेफरन्स देत असेल, तर तो जी-एल-सी लागणारच नाहीये कधी. बरोबर? सो बेटरमेंटमध्ये जर तुम्ही आला आहात, तर जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, त्या कॅप राउंड 1 चा कट ऑफ बघा. मुंबई युनिव्हर्सिटीचं जर कॉलेज पाहिजे, त्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पर्टिक्युलर त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे कॅप राउंड 1 चा 1 और 2 पर्सेंटाइल जर लेस आहे, तर डेफिनिटली फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स देऊन टाका त्याला तुम्ही आणि लास्टला जो तुम्हाला बेटरमेंट जो कॅप राउंड 1 मध्ये लागलेला आहे कॉलेज, तो ॲज इट इज तुम्हाला तो ऑटोमॅटिकली लागणारच आहे. ओके. प्रॉपरली प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यामध्ये प्रॉपरली विचार करून द्यायचा आहे. त्यासाठीच ही व्हिडिओ मी बनवत आहे. तर बेटरमेंट म्हणजे कोणताही एक कॉलेज निवडणे असं नाही होत. सध्याच्या अलॉटेड कॉलेजपेक्षा जे कॉलेज खरोखरच तुम्हाला वाटतंय, की सर हे कॉलेज चांगलं आहे, तर डेफिनिटली त्याचं प्रेफरन्स तुम्ही द्या आणि समजा ते टॉपचे कॉलेज जर नाही लागले, तुम्हाला असेही तुमची सीट रिझर्व्ह आहे कॅप राउंड 1 ची, तर तुम्हाला ॲज इट इज भेटणार आहे. पण ट्राय करा टॉप कॉलेजेस ठेवण्यासाठी जेणेकरून चुकून जर तुम्हाला तो कॉलेज लागला, तर तुमच्यासाठी ती लॉटरीच असणार आहे. ओके. नेक्स्ट आता जर आपण बघितलं
60 प्लस पर्सेंटाईल किंवा 60 पर्सेंटाईल पेक्षा कमी असे खूप विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, या पद्धतीचे क्वेश्चन खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. फर्स्ट मी तुम्हाला हे सांगतो की 60 प्लस पर्सेंटाईल असेल तर तुम्ही कशा पद्धतीने लिस्ट बनवणं गरजेचं आहे. हे 3 पार्ट मध्ये डिव्हाईड केलेलं आहे मी. सो याच्यामध्ये फर्स्ट मी तुम्हाला सांगितले ड्रीम कॉलेज. 60 पर्सेंटाईलच्या वरती जे कॉलेजेस जे विद्यार्थी असतील, ज्यांना 60 पर्सेंटाईलच्या वरती असतील, तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की ड्रीम कॉलेज म्हणजे जिथं तुमचं ऍडमिशन होण्याची शक्यता जास्त असेल किंवा तुम्हाला जिथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही त्या कॉलेजचे प्रेफरन्स टाकून द्या टॉपमध्ये. टार्गेट कॉलेज म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलच्या जवळपास कट ऑफ असलेली कॉलेजेस. म्हणजेच जे काही तुमचं आता एखाद्या कॉलेजचा कट ऑफ समजा आपण बघितलं 70 पर्सेंटाईल आहेत. ओके. आणि तुम्हाला किती आहेत पर्सेंटाईल? तर सर मला 68 पर्सेंटाईल आहेत, 65 आहेत. हे जवळपास तुमचे कॉलेजेस आहेत. तर हे जवळपास कट ऑफ असलेले कॉलेजेस हे तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे सेफ कॉलेजेस, म्हणजे जिथे तुमच्या पर्सेंटाईलवर ऍडमिशनची शक्यता ही जास्त असेल. ओके. म्हणजे या कट ऑफ वरती म्हणजे आता जर आपण बघितलं एखाद्या कॉलेजचा जर आपण कट ऑफ बघितला 60 पर्सेंटाईल आहे. ओके. आणि 58 पर्सेंटाईलला एका कॉलेजचा कट ऑफ हा गेलेला आहे. सो डेफिनेटली इथे चान्सेस थोडेसे तुम्हाला जास्त असणार आहेत हे कॉलेज अलॉटमेंट होण्याचे. सो मी 58 पर्सेंटाईल कोणता कॉलेज गेलेला आहे त्याला सुद्धा मी प्रेफरन्स देणार आहे. जो तुम्हाला प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे तो तुम्ही द्या, पण तो कॉलेज तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. ओके. आता 60 पर्सेंटाईल पेक्षा कमी असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कारण की या पर्सेंटाईल मध्ये खूप विद्यार्थी आहेत. So, याचीच तुम्हाला यामध्ये माहिती देत आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 40 टू 50 पर्सेंटाईल पर्यंत जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थी आहेत. आणि खूप विद्यार्थी नॉर्मली कोणत्या चुका करतात याची तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मी देत आहे. ओके. तर नॉर्मली जर आपण बघितलं खूप विद्यार्थी काय करतात, कमी पर्सेंटाईल आहे तरी जीएलसी देतात, हायलेस देऊन टाकतात आणि काही जे मोजकेच कॉलेजेस आहेत त्याचं प्रेफरन्स देऊन टाकतात. तर मला सांगा 45 टू 50 पर्सेंटाईल किंवा 60 पर्सेंटाईल लेस दॅन तुमचं जर पर्सेंटाईल आहे, तुम्ही हे कॉलेजेस देऊन तुम्हाला हे कॉलेज अलॉट होणार आहेत का? डेफिनेटली हे कॉलेज तुम्हाला अलॉट नाही होणार. तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रेफरन्स दिलं पाहिजे? ओके. एकदा तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय. तुम्ही ज्या शहरामध्ये किंवा ज्या सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत, त्या सिटीमधले जास्तीत जास्त चांगले कॉलेजेस आणि ज्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट असेल, ती प्रॉपरली त्या कॉलेजेसचं प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यांचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये चेक करायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त कॉलेज तुम्ही प्रेफरन्स द्याल, तेवढं तुम्हाला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील. आता माझे पर्सेंटाईल कमी आहेत, म्हणजे आता माझे 60 पर्सेंटाईल लेस आहेत, त्यामुळे मी फक्त 5 ते 10 कॉलेजचं प्रेफरन्स दिलं तर चालेल का? तर नाही चालणार. 5 ते 10 कॉलेजेसमध्ये कमी पर्सेंटाईलला तुम्हाला कॉलेज कोणताही अलॉटमेंट होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी काय आहे, तुम्हाला कोणता कॉलेज आवडत आहे, जास्तीत जास्त ते कॉलेज बघा आणि त्यानुसार प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. म्हणजे काय, कॅप राउंड 1 चा कट ऑफ हा कॉलेजचा किती गेलेला आहे? तुम्ही जर बघितलं तर सर माझ्या कॉलेजपेक्षा हे कट ऑफ जास्तच गेलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला त्याचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्लस एखादा कोणतातरी असा कॉलेज असेल, 2-3 कॉलेजेस असे सुद्धा असतील, की सर हा 60 पर्सेंटाईल आहेत आणि हा 62 ला पर्सेंटाईलला गेलेला आहे कट ऑफ, 65 ला गेला असेल, 63 ला गेला असेल. या पद्धतीचे कॉलेज आणि 60 लो म्हणजे 60 पर्सेंटाईलच्या खालती पण काही कॉलेजेस हे गेलेले आहेत, ज्यांचं कट ऑफ आणि जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकाल. एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 55 पर्सेंटाईल गेलेला आहे आणि तो जर चंद्रपूरमध्ये असेल, त्याचा तुम्ही जर कॉलेजचा प्रेफरन्स दिला आणि मी राहत आहे ठाण्यामध्ये, तर मी चंद्रपूरला जाणार आहे का? तर नाही जाणार. ते कॉलेज सोडून द्या. ज्या कॉलेजमध्ये मुंबईमध्ये तुम्ही राहत आहात, मुंबईच्या कॉलेजेसमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा तुमचं मुंबई साइडचे असतील, त्या कॉलेजेसचा कट ऑफ बघा कॅप राउंड 1 चा 60 पर्सेंटाईलच्या खालती गेल्या असतील, कॉलेजेसला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊन टाका आणि जिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल, कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागणार आहेत. ओके. एखादा कॉलेज जर आपण बघितलं याच्यामध्ये 70 पर्सेंटाईल आहे. ओके. कट ऑफ गेलेला आहे 70 पर्सेंटाईलचा आणि तुम्हाला जर 65 पर्सेंटाईल असतील, 55 पर्सेंटाईल असतील,
नक्की या कॉलेजचा तुम्ही प्रेफरन्स टाकून द्या. तुम्हाला हे कॉलेज कमी कट ऑफ जर आले तर डेफिनेटली तुम्हाला इथे कॉलेज नंबर लागू शकतात. ओके. अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट बघाल तर तुम्ही नॉर्मली जर आपण बघितलं कोणकोणतं कट ऑफ किती गेलेलं आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी. ओके. तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि बघायचं आहे मुंबईच्या कॉलेजेसचा कट ऑफ किती गेलेला आहे, पुणेच्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे, छत्रपती संभाजीनगर कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे, ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने कॉलेजची एक लिस्ट बनवा. आयदर तुम्ही असं सुद्धा करू शकता, एक प्रॉपर लिस्ट बनवा आणि मला टेलिग्राम किंवा तुम्ही डायरेक्टली Instagramला ती लिंक ती लिस्ट बनवलेली आहे. ते डायरेक्टली मला तुम्ही Instagramला मेसेज करा. मी स्वतः बघेन आणि तुम्हाला ते मी सांगेन. ओके. जर नाही रिप्लाय आला तर तुम्ही जी लिस्ट बनवलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स बनवून द्या किंवा आज सुद्धा लाईव्ह सेशन घेईन मी. त्यामध्ये तुम्ही विचारा, की "सर, हे लिस्ट बनवलेलं आहे, हे पर्सेंटाइल आहेत माझे आणि एवढं कट ऑफ कॅप राउंड 1चा गेलेला आहे." त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली लिस्ट, तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये ॲडमिशन तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात इम्पोर्टंट जो रूल आहे तो काय आहे? तुम्हाला जे कॉलेज सर्वात जास्त पसंत आहे ती वरती ठेवा. ओके. त्यानंतर तुमचा जो जर आपण कट ऑफ जर बघितलं, कट ऑफ पाहून किंवा दुसऱ्याची लिस्ट कॉपी करून प्रेफरन्स देऊ नका. ओके. आता जो आपला कॅप राउंड 1चा कट ऑफ आहे, तो तर आपल्याला बघायचा आहे, तो तर आपण हे देऊया. आता हा जो कट ऑफ आहे, तो एका विद्यार्थ्यासाठी सफिशियंट असू शकतो. आता समजा मला 60 पर्सेंटाइल आहे. त्या पद्धतीने मी माझी लिस्ट बनवली. ही लिस्ट सेम कॉपी पेस्ट दुसऱ्या विद्यार्थ्याला होणार आहे का? तर नाही होणार आहे. आपण काय करतो, माझ्या मित्राने जे कॉलेज दिले, तेच कॉलेजचे प्रेफरन्स मी पण टाकून देतो. पण त्याचे पर्सेंटाइल किती आहेत, माझे पर्सेंटाइल किती आहेत, त्यावरती सुद्धा डिपेंड करतं. ओके. म्हणून कॉपी पेस्ट करू नका कुणाचीही लिस्ट. तुम्ही स्वतःला एनालिसिस करा. सर्व मी तुम्हाला सांगत आहे. त्या पद्धतीने एनालिसिस करा आणि कॉलेजचे प्रेफरन्सची लिस्ट बनवा. ओके. त्यानंतर तुमच्या पर्सेंटाइल नुसारच टार्गेट कॉलेजेस तुम्हाला करायचे आहे. माझे पर्सेंटाइल 70 पर्सेंटाइल आहेत. तर हाय बघितला आपण तर 75-80 पर्यंत जाऊ शकता आणि लो बघितला आपण तर याच्यामध्ये 60 टू 70 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्या. तुम्ही कॉलेज नक्की अलॉटमेंट होऊन जाईल आणि ॲडमिशनची शक्यता यावरूनच तुमची वाढणार आहे. ओके. सो या पद्धतीचे जे मी सांगत आहे ते प्रॉपरली लक्षात ठेवा. बघा तुमचा पर्सेंटाइल किती आहे यापेक्षा तुम्ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट किती चांगल्या पद्धतीने बनवत आहे, जे मी तुम्हाला यामध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग तुमचं ड्रीम कॉलेज, टार्गेट आणि सेफ कॉलेज यांचं जर आपण बघितलं तर प्रॉपरली त्याच्यामध्ये बॅलन्स होऊन जाईल आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला प्रॉपरली कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. लेस दॅन 60 पर्सेंटाइल असेल, काय करायचं आहे? मोर दॅन 60 पर्सेंटाइल असेल तर काय केलं पाहिजे याची सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. आय होप तुमचे वरवरचे जे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह झाले असतील. कट ऑफचा जो कॅप राउंड 1चं जे कट ऑफची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. तुम्हाला ती भेटून जाईल आणि त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर डेफिनेटली याला लाईक करा. या व्हिडिओला हा तुमचा चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि नॉर्मली अशाच पद्धतीच्या व्हिडिओज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नोटिफिकेशन जे काय असतात ते तुमच्यापर्यंत मी या चॅनल थ्रू घेऊन येत असतो. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा पाठवा जेणेकरून बाकी ज्या विद्यार्थ्यांना हेल्प होईल कारण की आपण हे फ्री ऑफ गाईडन्स हे देत आहोत. कारण की जर आपण बघितलं आपण ग्रामीण भागामधून आपण येत असतो आणि एक स्वप्न असतं की आपण चांगलं काहीतरी आपण करिअर जर आपल्याला करायचं असेल हे प्रोफेशनल करिअर आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर आपल्याला करायचं असेल तर एक गायडन्स खूप महत्वाचा असतो तर यामधून तुम्हाला ते सुद्धा देण्याचा मी यामधून प्रयत्न करत असतो. सो नक्की तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा. सो नक्की आपण पुढे जाऊ आणि हा चॅनल तुमचा आहे तो याला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.